प्रेज द लॉर्ड. मी परमेश्वराच्या नावामध्ये तुम्हा सर्वांचं स्वागत करतो. आणि आज आपण एका नवीन विषयावर अध्ययन करणार आहोत. त्याचा विषय पुढील प्रमाणे आहे: तुमच्यातील चांगल्या गोष्टी ओळखणे. लेखक आहे पास्टर T.O. बनसो. पुष्कळ लोक, अगदी ख्रिस्ती लोकही जीवनाचा आनंद का घेऊ शकत नाही, याचे एक मुख्य कारण म्हणजे त्यांच्यातील तुलना करण्याची आणि स्पर्धेची भावना. जेव्हा आपण आपल्यापेक्षा जास्त प्रगती करणाऱ्यांना पाहतो, तेव्हा आपण त्यांच्यासोबत आनंद करण्याऐवजी दुःखी होतो. ही चुकीची वृत्ती त्यांचे यश तुमच्याकडे आणत नाही, उलट तुमच्यामध्ये असलेल्या चांगल्या गोष्टींना बाहेर येण्यापासून रोखते. इतरांनी एखाद्या क्षेत्रात जे साध्य केले आहे, ते तुम्हाला त्याच क्षेत्रात देवाची इच्छा पूर्ण करण्यापासून रोखू शकत नाही. यामुळे ते तुमच्यासाठी धोका किंवा अडथळा आहेत असे वाटून घेण्याचे काहीच कारण नाही. जेव्हा तुम्ही कोणाच्या तरी प्रगतीबद्दल कडवटपणा बाळगता, तेव्हा तुम्ही तुमच्या आत देवाने ठेवलेल्या चांगल्या गोष्टी दडपून टाकतात. म्हणूनच बायबल आपल्याला खालील वचन सांगते. रोमकारास पत्र याचा अध्याय 12 वचन 15 आपल्याला सांगते की जे आनंद करतात त्यांच्याबरोबर आनंद करा आणि जे रडतात त्यांच्याबरोबर रडा. बायबलमधील लूकच्या पुस्तकाची प्रस्तावना अत्यंत प्रभावी आहे. लूक कृष्णवर्तमान याचा पहिला अध्याय आणि वचने 1 ते 4. वचन 1: ज्या गोष्टींची आपल्यामध्ये पूर्ण खात्री झाली आहे त्या संबंधीचा वृत्तांत रचून लिहिण्यास पुष्कळांनी हात घातला आहे. वचन 2: जे सुरुवातीपासून स्वतः पाहणारे व वचनाचे सेवक होते, त्यांनी तो आपल्यापर्यंत जसा पोहोचवला तसाच तो लिहिला आहे. वचन 3: तसाच मीही सर्व गोष्टींचा पहिल्यापासून बारकाईने शोध केल्यावर हे थोर थिओफिल, तुझ्यासाठी तो क्रमाने लिहावा हे मला बरे वाटले. वचन 4: अशासाठी की ज्या गोष्टींचे शिक्षण तुला मिळाले आहे त्यांची सत्यता तुला कळावी. थोडक्यात सांगायचे तर लूक हे स्पष्ट करत होता की इतरांनी ख्रिस्तावर पुस्तके लिहिली असली तरी तो स्वतः संशोधन करून आपले पुस्तक लिहिण्यापासून थांबला नाही. लूक हा पौलाचा जवळचा सहकारी होता. फिलोमेनाला पत्र याचा अध्याय 1 वचन 24 आपल्याला सांगते: मार्क, अरिस्तार्ख, देमा आणि लूक हे माझे सहकारी तुला सलाम सांगतात. दुसरे तिमथ्याला पत्र अध्याय 4 वचन 11 आपल्याला शिकवते: केवळ लूक माझ्याबरोबर आहे. मार्क मिळवून त्याला आपल्याबरोबर घे, कारण तो सेवेसाठी मला उपयोगी आहे. लूक हा एक वैद्य आणि ग्रीक ख्रिस्ती होता, जो नवीन कराराच्या लेखकांपैकी एकमेव ज्ञात विदेशी यहुदी नसलेला होता. कलेसीकारास पत्र अध्याय 4 वचन 14 आपल्याला शिकवते: लूक आपला प्रिय वैद्य आणि देमा तुम्हाला सलाम सांगतात. त्याने इतरांपेक्षा स्वतःला कधीही कमी लेखले नाही. त्याने आपले सुशिक्षित मन लावून सर्वात विस्तृत आणि व्यापक अशी सुवार्ता लिहिली. त्यानंतर त्यांनी प्रेषितांची कृत्ये हे दुसरे पुस्तकही थिओफिलला उद्देशून लिहिले. प्रेषितांची कृत्ये अध्याय 1 वचन 1 आपल्याला सांगते: हे थिओफिल, येशू जे करू आणि शिकवू लागला त्या सर्वांविषयी मी पहिले पुस्तक लिहिले. थिओफिल म्हणजे देवावर प्रेम करणारा. लूकने स्वतःचे नाव एकदाही न टाकता ही दोन्ही पुस्तके लिहिली. त्याने स्वतःचे नाव मोठे करण्यासाठी हे लिहिले नाही, तर तो देवाशी आणि आपल्या बोलावण्याशी प्रामाणिक होता. आज त्याची पुस्तके संपूर्ण ख्रिस्ती जगासाठी मोठा आशीर्वाद आहेत. लूकने त्यांच्यात असलेल्या चांगल्या गोष्टी ओळखल्या. लूकच्या या वृत्तीवरून आपण एक गोष्ट शिकू शकतो: इतरांचे जीवन, प्रगती आणि यश हे तुमचे यश थांबवू शकत नाही. बायबल आपल्याला आपल्यातील चांगल्या गोष्टींची ओळख पटविण्याविषयी सांगते. फिलोमेनाला पत्र अध्याय 1 वचन 6 आपल्याला शिकवते: तुझ्या विश्वासातील सहभागिता ख्रिस्त येशूमध्ये आपल्यातील प्रत्येक चांगल्या गोष्टींची ओळख पटवून प्रभावी ठरावी. तुमच्यामध्ये चांगल्या गोष्टीचा खजिना आहे.
तुम्ही सध्या जीवनात कुठेही असा, तुम्ही अपयशी नाही. देव तुमच्या जीवनात नकारात्मक अनुभवातूनही चांगल्या गोष्टी बाहेर काढू शकतो. जे लोक तारण पावलेले नाहीत त्यांच्यामध्येही देवाने चांगल्या गोष्टींचा साठा ठेवलेला आहे. परंतु सैतानाने म्हणजे या जगाच्या अधिकाराने त्यांचे डोळे आंधळे केले आहेत. योहान कृष्णवर्तमान अध्याय 10 वचन 10 आपल्याला असे शिकवते, चोर केवळ येतो चोरी करण्यासाठी, ठार मारण्यासाठी व नाश करण्यासाठी येतो. मी तर त्यांना जीवन मिळावे आणि ते विपुल मिळावे म्हणून आलो आहे. तुम्ही जर आज तुमचे जीवन येशूला समर्पित केले तर पापाखाली गाडल्या गेलेल्या तुमच्यातील चांगल्या गोष्टी तुम्हाला दिसू लागतील. यशायाचे पुस्तक अध्याय 60 वचन 1 आपल्याला शिकवते, उठ प्रकाशमान हो, कारण तुझा प्रकाश आला आहे आणि परमेश्वराचे गौरव तुझ्यावर उगवले आहे. लोक त्यांच्यातील चांगल्या गोष्टी ओळखण्यात का कमी पडतात? याचं पहिलं कारण आहे ओळखीचे संकट, आयडेंटिटी क्रायसिस. अनेक लोकांना ते कोण आहेत हेच माहीत नसते. पौलाला स्वतःची ओळख माहीत होती. प्रेषित नसतानाही त्याने स्वतःला ख्रिस्ताचा प्रेषित म्हटले आणि भूतकाळातील चुकांमुळे स्वतःला कमी लेखले नाही. पहिले कोरिन्थीकरास पुस्तक याचा पहिला अध्याय वचन 1, देवाच्या इच्छेने ख्रिस्त येशूचा प्रेषित म्हणून बोलाविलेला पौल. स्वतःबद्दलची खराब प्रतिमा हे दुसरं कारण. इतरांच्या नकारात्मक शब्दांमुळे म्हणजे तू कोणत्याही कामाचा नाहीस, लोक स्वतःला निरुपयोगी समजू लागतात. जे लोक तुम्हाला कमी लेखतात त्यांच्यापासून सावध राहा. रोमकरास पत्र याचा 14 अध्याय वचन 4 आपल्याला शिकवते, दुसऱ्याच्या सेवकाला दोष देणारा तू कोण? तो उभा राहतो की पडतो हे त्याच्या स्वतःच्या धन्याकडे आहे. तसेच रोमकरास पत्र 11:13 आपल्याला शिकवते, मी परराष्ट्रांचा प्रेषित असल्यामुळे माझ्या सेवेचा गौरव करतो. हा अहंकार नव्हता, तर त्याला स्वतःची ओळख माहीत होती. तिसरं कारण देवावर आधारित आत्मविश्वासाचा अभाव, लॅक ऑफ सेल्फ कॉन्फिडन्स. भूतकाळातील चुका आणि अपयशामुळे लोक पुन्हा प्रयत्न करायला घाबरतात, पण देवाने तुम्हाला त्याच्या प्रियांमध्ये स्वीकारले आहे. इफिसकरास पत्र याचा पहिला अध्याय वचन 6 आपल्याला सांगते, त्याच्या कृपेच्या गौरवाच्या स्तुतीसाठी जी त्याने आपल्याला त्याच प्रियपुत्राच्या ठायी दिली आहे. चौथं कारण तुलनेमुळे स्वतःला तुच्छ लेखणे. इतरांशी स्वतःशी तुलना केल्यामुळे लोक स्वतःला कमी लेखू लागतात. दुसरे कोरिन्थीकरास पत्र याचा 10वा अध्याय वचन 12 आपल्याला सांगते, पण ते स्वतःला मोजमाप करून आणि स्वतःशी तुलना करून शहाणपणाने वागत नाहीत. नीतिसूत्रे याचा 27वा अध्याय वचन 17 आपल्याला शिकवते, लोखंड लोखंडाला धार लावते तसा माणूस आपल्या मित्राच्या चेहऱ्याला धार लावून ते जाणतो. पाचवं कारण भूतकाळात मिळालेला नकार, रिजेक्शन इन द पास्ट. एका ठिकाणी नकार मिळाला म्हणजे सर्वत्र नकार मिळेल असे नाही. मोशेला सुरुवातीला नाकारण्यात आले होते. निर्गमचं पुस्तक याचा 2रा अध्याय वचन 14, आमच्यावर अधिकारी आणि न्यायाधीश म्हणून तुला कोणी नेमले? 40 वर्षांनी देवाने जेव्हा त्याला पाठवले तेव्हा तो म्हणाला, निर्गमचं पुस्तक अध्याय 3 वचन 11, मी कोण की मी फारोकडे जावे आणि इस्रायल लोकांना मिस्रमधून बाहेर काढावे. 6वं कारण हुकुमशाही किंवा सक्तीचे नेतृत्व. जे नेतृत्व लोकांना दडपून ठेवते ते त्यांच्यातील क्षमता बाहेर येऊ देत नाही. अशा नेतृत्वाखालील लोक कधी स्वतःचे पुढाकार घेत नाही. तुम्हाला काय माहीत असले पाहिजे? पहिली गोष्ट, तुम्हाला हे माहीत असले पाहिजे, देवाने तुम्हाला चांगले निर्माण केले आहे. उत्पत्तीचं पुस्तक याचा अध्याय 1 वचन 27 आपल्याला सांगते, देवाने माणसाला स्वतःच्या प्रतिरूपात निर्माण केले. इफिसकरास पत्र याचा 2रा अध्याय वचन 10 देखील सांगते, कारण आपण त्याची कलाकृती आहोत, ख्रिस्त येशूमध्ये चांगल्या कामांसाठी निर्माण केले गेले आहोत. दुसरी गोष्ट आपल्याला माहीत पाहिजे, तुमच्या आत काहीतरी चांगले नक्कीच आहे. रोमकरास पत्र याचा अध्याय 12 वचन 2 आपल्याला माहीत करून देते,
या जगाच्या प्रथेनुसार चालू नका, तर आपल्या मनाच्या नूतनीकरणाने पूर्णपणे बदलून जा. पहिले पेत्र याचा 4 अध्याय वचन 10 आपल्याला माहीत करून देते की प्रत्येकाला जसे दान मिळाले आहे तसे देवाच्या विविध कृपेचे उत्तम कारभारी म्हणून ते एकमेकांच्या सेवेसाठी वापरा. तिसरी गोष्ट आपल्याला माहीत पाहिजे, तुम्ही चांगले करू शकता. याकोबाचे पत्र याचा अध्याय 4 वचन 17 आपल्याला माहीत करून देते, म्हणून ज्याला चांगले काय ते करण्याची माहिती असूनही तो ते करत नाही, त्याला ते पाप आहे. तिसरे योहानाचे पत्र याचा अध्याय 1 वचन 11 आपल्याला माहीत करून देते, प्रियांनो, जे वाईट आहे त्याचे अनुकरण करू नका, तर जे चांगले आहे त्याचे अनुकरण करा. चौथी गोष्ट आपल्याला माहीत पाहिजे, तुम्ही चांगले करायला शिकू शकता. फिलिप्पियकारास पत्र अध्याय 4 वचन 9 आपल्याला माहीत करून देते, जे काही तुम्ही माझ्याकडून शिकला, स्वीकारले, ऐकले आणि माझ्यामध्ये पाहिले ते करा आणि शांतीचा देव तुमच्याबरोबर असेल. पाचवी गोष्ट आपल्याला माहीत पाहिजे, तुम्ही अद्वितीय आहात. स्तोत्रसंहिता याचा 139 अध्याय वचन 14 आपल्याला माहीत करून देते, मी तुझी उपकार स्तुती करेन, कारण मी भयंकर आणि आश्चर्यकारक रीतीने घडवला गेलो आहे. सहावी गोष्ट आपल्याला माहीत पाहिजे, न्यूनगंड आणि अहंगंड टाळा. म्हणजे इतरांची तुलना करणे बंद करा आणि देवाने तुम्हाला जसे बनवले आहे त्याचा स्वीकार करा. सातवी गोष्ट आपल्याला माहीत पाहिजे, ती म्हणजे देवावर आणि स्वतःवर विश्वास ठेवा. फिलिप्पियकारास पत्र याचा अध्याय 4 वचन 13 आपल्याला माहीत करून देते, जो मला सामर्थ्य देतो त्याच्याद्वारे म्हणजे ख्रिस्ताद्वारे मी सर्व काही करू शकतो. आठवी गोष्ट आपल्याला माहीत पाहिजे, तुमच्या समस्या योग्य दृष्टिकोनातून पहा. म्हणजे तुरुंगात असतानाही योसेफाने आपल्यातील चांगल्या गोष्टींचा वापर करून स्वप्नांचा अर्थ सांगितला. अपयश हा प्रवासाचा शेवट नसून एक थांबा आहे. कोणत्या गोष्टींची ओळख आपण पटविली पाहिजे किंवा आपल्याला माहीत पाहिजे? पहिली गोष्ट, तुमचे आध्यात्मिक दान आणि अभिषेक, युअर स्पिरिच्युअल गिफ्ट्स. दुसरे तिमोथेला पत्र याचा अध्याय 1 वचन 6 आणि 7, म्हणून मी तुम्हाला आठवण करून देतो की जे देवाचे दान तुझ्यामध्ये आहे ते तू प्रज्वलित कर, कारण देवाने आपल्याला भित्रेपणाचा आत्मा दिलेला नाही, तर सामर्थ्याचा, प्रीतीचा आणि संयमाचा आत्मा दिला आहे. दुसरी गोष्ट विषय आपण आपली माहिती करून घेतली पाहिजे, ती म्हणजे तुमच्या जीवनावरील देवाची कृपा. पहिले पेत्र याचा अध्याय 5 वचन 5 आपल्याला सांगते, कारण देव गर्विष्ठांना विरोध करतो पण दीनांवर कृपा करतो. तसेच पहिले कोरिन्थीकरास पत्र याचा अध्याय 15 वचन 10 आपल्याला सांगते, पण मी जे काही आहे ते देवाच्या कृपेने आहे. तिसरी गोष्ट आपल्याला माहीत पाहिजे, तुमच्या जन्मजात क्षमता आणि प्रतिभा. शिक्षण या क्षमतांना केवळ पैलू पाडते. तुमच्याकडे असलेल्या क्षमता ओळखा आणि देवाला गौरव देण्यासाठी वापरा. चौथी गोष्ट, देवाच्या वचनातून तुम्ही जे काही शिकला आहात. योहान शुभवर्तमानाचा अध्याय 8 वचन 32 आपल्याला सांगते, तुम्ही सत्य जाणाल आणि सत्य तुम्हाला मुक्त करेल. पाचवी गोष्ट आपल्याला माहीत पाहिजे, पवित्र आत्म्याने प्रकट केलेल्या गोष्टी. मत्तेय शुभवर्तमानाचा अध्याय 7 वचन 6, जे पवित्र आहे ते कुत्र्यांना देऊ नका आणि आपली मोते डुकरांसमोर टाकू नका. सहावी गोष्ट, जीवनाच्या शाळेतून मिळालेले ज्ञान, नॉलेज फ्रॉम लाईफ. रोमकरास पत्र याचा 8 अध्याय वचन 28 आपल्याला सांगते, आणि आपल्याला माहीत आहे की जे देवावर प्रीती करतात त्यांच्यासाठी सर्व गोष्टी मिळून कल्याणच घडून आणतात. तसेच फिलिप्पियकारास पत्र अध्याय 4 वचन 11 आणि 12 आपल्याला सांगते, मी गरजेपोटी बोलत नाही, कारण मी ज्या स्थितीत आहे त्यात समाधानी राहण्यास शिकलो आहे. मला गरिबीत कसे राहायचे ते माहीत आहे आणि विपुलतेत कसे राहायचे तेही माहीत आहे. निष्कर्ष, तुमच्यातील चांगल्या गोष्टी ओळखा. असे न केल्यास तुम्ही त्यांचा पुरेपूर वापर करू शकणार नाही आणि त्या वाया जातील.
ही देवाची इच्छा नाही. आजपासून तुमच्यातील चांगल्या गोष्टी ओळखा आणि एक विश्वासू कारभारी बना. योहान कृष्णवर्तमान याचा अध्याय 13 वचन 17. तुम्हाला या गोष्टी माहीत आहे. जर तुम्ही त्या केल्या तर तुम्ही धन्य आहात. म्हणजे आशीर्वादित, ब्लेसेड आहात. धन्यवाद. मी परमेश्वराचे आभार मानतो आजच्या या संदेशाबद्दल, या अध्ययनाबद्दल. आपण परमेश्वराला गौरव देऊ आणि इथेच थांबू. धन्यवाद.